आता बघणार आहोत राज्यातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। कोल्हापूर जिल्ह्याला काही अंशी दिलासा, पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर। नदीची पाणी पातळी सध्या 47 फूट 7 इंचांवर। कोल्हापूरच्या कुरुंदवाड शहराला बेटाचं स्वरूप। कुरुंदवाड शहराला पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पुराचा फटका। कुरुंदवाड आणि नृसिंहवाडीला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी। कोल्हापुरातील पूर ओसरू लागल्यानंतर पालिकेकडून सफाईला सुरुवात। पालिकेचं सफाई कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर साफ-सफाई अभियान, चिखल साफ करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू। राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे रात्री बंद करण्यात आले। सध्या 2 स्वयंचलित दरवाजातून 4000 क्युसेक इतका विसर्ग सुरू। सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 6 इंचांनी घटली। सध्या कृष्णा नदीची पातळी ही 40 फुटांवर। पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी पातळी स्थिर। सांगलीच्या चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। चांदोली धरणातून 16385 क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना। अहमदनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात नव्या पाण्याची आवक। धरणात सध्या 14377 इतका पाणीसाठा। नगरमधील पाणी कपातीचं संकट टळलं। नागपुरात रिमझिम पाऊस। नागपूरसह संपूर्ण विदर्भाला आज येलो अलर्ट। 31 तारखेपर्यंत पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। परळी तालुक्यात 61% पाऊस। शहराला पाणी पुरवठा करणारे नागापूर धरण 85% भरलं। परळीत दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र अजूनही कायम।